आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विनोद चिंतामणी गुळवणी, प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेना पक्षाच्या वतीनं विटा नगर परिषदेच्या 2 तारखेला होणाऱ्या निवडणूक लढवित आहे। माझ्याबरोबर सौ शीला अशोक लिपारे या प्रभाग क्रमांक 10 मधून ओबीसी महिला उमेदवार या गटातून निवडणूक लढवित आहेत। नगराध्यक्षपदासाठी सौ काजल संजय मेहत्रे या शिवसेनेच्या वतीनं निवडणूक लढवित आहेत। काही गोष्टी आपल्या सर्वांच्या पुढे मांडाव्यात म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रेससाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे। मला असं वाटतं की गुळवणी कुटुंबियांचं योगदान हे विटे शहरासाठी फार अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्या आजोबांच्यापासून, माझ्या वडिलांच्यापासून, माझ्या बंधूंची मिसेस असेल, नगरपालिका आणि किंवा अगर मी असेल, नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आम्ही सर्वांनी गेली जवळपास 50 ते 55 वर्ष आम्ही काम करायचा प्रयत्न केलेला आहे। शैक्षणिक संस्थेच्या, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून असेल, विटा मिशन कोऑपरेटिव्ह बँक या आर्थिक संस्थेच्या माध्यमातून असेल, अन्य विट्यातल्या सहकारी संस्था असतील, विट्यात तुमच्याबद्दल काही वेळेला अशी चर्चा होते की तुम्ही बाहेर बराच वेळ असता किंवा बाहेर गावी असता, तर मग अशा वेळी या प्रभागातली कामं कशी काय होती असं बऱ्याच जणांमध्ये चर्चा होते। नाही, बाहेर असता म्हणजे असा प्रचार करणारे नेमके कोण लोक आहेत याच्यावरती त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। जर विरोधकच असा प्रचार करत असतील तर त्यांना माहीत असायला हरकत नाही। मी विटे शहराचा रहिवासी आहे। 24/7 मी विटे शहरामध्ये उपलब्ध असतो। ज्या वेळेला पायाखालची वाळू सरकते अशा वेळेला अशा पद्धतीचा खोटा नाटा प्रचार हा सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या पर्यंत पोचून हा लोकांच्या मनामध्ये एक नरेटिव्ह पसरवण्याचा हा जो काही प्रकार आहे हा गेल्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये मला दिसून यायला लागलेला आहे। त्याप्रमाणे त्यात काही तथ्य नाही। तुमच्याच घरातले एक व्यक्ती आता दुसऱ्या पक्षाकडनं निवडणूक लढवते, त्याच्यामध्ये नेमकं कारण काय ते लोकांना थोडंसं अजून समजलेलं नाही। लोकांमध्ये त्याच्याबद्दल विविध चर्चा होत्या, तर त्यावर तुम्ही काय सांगा? मला वाटतं एकाच घरातल्या 2 व्यक्तींनी वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवण्याची आपल्या या प्रभागापुरतीच मर्यादित विटे शहरापुरतं बोलायचं झालं तर आहे असं नाही। अन्य प्रभागामध्ये सुद्धा एका घरातल्या 2-2 व्यक्ती उभ्या आहेत। यापूर्वीसुद्धा अशा निवडणुका विटे शहरामध्ये झालेल्या आहेत आणि आपण राज्य पातळीवर बघितलं, राज्य पातळीवरती सुद्धा या पद्धतीच्या निवडणुका लढवल्या जातात आणि एकाच घरातल्या 2 व्यक्ती असल्या प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे। त्यांनी त्यांचा निर्णय घेतला, त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही आहे तिथंच आहोत गेल्या 40 वर्षापासून। माझ्याबरोबर माझं सगळं कुटुंब आहे हे आपण सर्वजण पाहताय प्रत्यक्षामध्ये। आणि साठं लोटं आपण काहीतरी शब्द प्रश्नामध्ये आपण विचारला, कुठल्याही प्रकारचं साठं लोटं आजपर्यंत गुळवणी घराण्यानं राजकारणामध्ये काम करत असताना एकदा निष्ठा वाहिली की त्या ठिकाणी जे काम असेल तेच काम करायचा आमचा आदर्श आहे आणि ती संस्कृती आमची आहे। माझ्या वडिलांनी काही हे साठं लोटं करायचं कधी शिकलं नाही। जी काय असेल ते सडेतोड भूमिका आणि ते घेऊनच आम्ही काम केले। कोणतंही साठोलोटा ही पूर्णपणे केवळ आम्हाला हेतुपुरस्सररित्या थोडंसं बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून या पद्धतीचा खोटानाटा प्रचार केला जातो असं मला स्वतःला वाटतंय। तुमच्यासोबत सह उमेदवार जे आहेत त्या राजकारणापासून वेगळ्या असं गृहिणी आहेत, तर त्याचा परिणाम तुम्हाला प्रचारादरम्यान किंवा त्यानंतर काम करताना काय असं होईल का? बरोबर आहे आपण विचारलेला प्रश्न। त्या गृहिणी जरी असल्या तरी त्यांचे चिरंजीव प्रसाद आता इथं बसलेत। प्रसादनं
भैयांच्या माध्यमातनं, अमोलदादाच्या माध्यमातनं नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावरती सर्व तऱ्हेच्या सर्व प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी आपली भूमिका बजावलेली आहे. आणि मी आता गेल्या 8-10 दिवसामध्ये प्रसाद माझ्याबरोबर जवळपास आहे, गौरव बरोबर असतो, त्यानंतर निरंजन आमचा, या सगळ्या मंडळींच्या बरोबर काम करत असताना प्रसाद कुठल्या प्रभागामधल्या कुठल्या भागात प्रसाद माहीत नाही अशा या प्रभागातला कुठला भाग आहे असं मला स्वतःला वाटत नाही. निश्चितपणानं प्रसादचं कामकाज हे त्याच्या आईच्या दृष्टिकोनातनं, निवडून येण्याच्या दृष्टीतनं, OBC महिला प्रभागामध्ये आरक्षण पडल्यामुळं प्रसादचं हे काम त्यांना निवडून येण्यामध्ये उपयोगी पडेल आणि एकूण त्याची लोकांच्यापर्यंत जाऊन काम करण्याची प्रवृत्ती निश्चितपणानं यशाकडे खेचून नेईल असं मला वाटतंय. काल राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितले की ही निवडणूक फिक्सिंग मधून, याबाबत आपण काय? नाही, मला काय असं वाटत नाही काय या निवडणुकीमध्ये कुठल्या प्रकारचं फिक्सिंग आहे. फिक्सिंग जर असतं तर ते त्या पद्धतीनं मग युती झाली असती, काहीतरी अनेक गोष्टी घडल्या असत्या. पण मला काय असं वाटत नाही कुठलं फिक्सिंग या निवडणुकीमध्ये झालेलं आहे. हा एक प्रचाराचा भाग आहे. याचं उदाहरणच द्यायचं जर झालं तर आता मगाशी आपण प्रश्न विचारला, मी एका प्रभागात, माझ्या घरातली अन्य व्यक्ती दुसऱ्या प्रभागामध्ये, याबद्दल सुद्धा आता जनतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विषारी प्रचार हा विरोधकांच्याकडनं गेल्या 2-3 दिवसापासून सुरू झालेला आहे. त्याच्याबद्दल मला काही अधिक आज बोलायचं नाही, 1-2 दिवसानंतर मी माझी मतं बोलणार आहे. अगदी माझ्याबरोबर, आमच्या पार्टीबरोबर काम करणाऱ्या सर्वसामान्य, माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारच्या वेगळ्या पद्धतीनं ॲप्रोच होणं आणि पूर्णपणे दिशाभूल करण्याची वक्तव्य करणं, आणि हे सुद्धा चांगली चांगली माणसं त्यांच्या समोरच्या पार्टीतनं महत्त्वाची भूमिका बजावणारी मंडळी करतायत, त्याचं मला फार मोठं आश्चर्य वाटतं आहे. आता माझ्याबरोबर माझं कुटुंब नाही असा प्रचार केला जातो. कोण नाही माझ्याबरोबर माझ्या कुटुंबातलं, त्यांनी दाखवावं. आपण पाहिलं असलं गेल्या 8 दिवसातले व्हिडिओ काढून बघा. माझ्या कुटुंबातले सर्व व्यक्ती माझ्याबरोबर काम करतात. माझे बंधू, एक ते भारतीय जनता पक्षात गेलेले आहेत ते वगळता बाकी सर्व कुटुंब माझ्याबरोबर काम करते. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.